वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा वास नेहमी असतो, जी आपल्या जीवनावर शक्तीच्या रूपात परिणाम करते। पुराणानुसार ब्रह्म ऋषींनी सूर्याला सकारात्मक ऊर्जेचा स्रोत सांगितले होते, परंतु त्यानंतर फक्त सूर्यच नाही तर जगातील प्रत्येक गोष्ट ही ऊर्जेचे स्वरूप आहे। अनेकदा या नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या घरात पैशांची चणचण भासते, घरात कोणतेही कार्य नीट होत नाही, पैसा हातात टिकत नाही। याचे एकमेव कारण असते वास्तुदोष। वास्तुशास्त्रानुसार आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात कोणत्या ठिकाणी कुबेर यंत्र ठेवायला हवे ते जाणून घेऊया। मंडळी, जर घरामध्ये नकारात्मक ऊर्जेमुळे सतत वाईट गोष्टी घडत असतील तर वास्तुदोष निवारण यंत्राचा वापर करा। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल। कुबेर यंत्र हे घराच्या पूर्व दिशेला लावावे, तसेच या ठिकाणी फुले आणि झाडे देखील ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहील। त्याचप्रमाणे श्री यंत्र हे सर्वात शक्तिशाली यंत्र आहे। संपत्ती, समृद्धी आणि आध्यात्मिक दृष्टीतून याचा फायदा होतो, तसेच घरात आर्थिक स्थिती वाढते। सकारात्मक ऊर्जा आकर्षित करून घरातील बिघडलेल्या गोष्टी सुरळीत होतात, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते। कुबेर देव हा संपत्तीचा देव मानला जातो। कुबेर यंत्र संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करते, आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करते, संपत्ती साठवण्यासोबतच त्याचे नीट व्यवस्थापन कसे करावे यासाठी देखील मदत करते। कुबेर यंत्र पैशाच्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवावे, यामुळे जीवनात पैशांची कमतरता दूर होईल, तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीतही लाभ मिळेल। लक्ष्मी यंत्र हे संपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे। लक्ष्मी यंत्र लाभ आणि समृद्धी आकर्षित करते। लक्ष्मी यंत्रामुळे आर्थिक स्थिरता वाढते, घरात शांती आणि समृद्धी येते। हातात पैसे टिकत नसतील तर घरात लक्ष्मी यंत्र ठेवावे। हे यंत्र घराच्या उत्तरेकडील कोपऱ्यात ठेवावे। घरामध्ये कुबेराची मूर्ती अथवा फोटो असावा। कुबेर म्हणजे देवदेवतांच्या संपत्तीचा रक्षक, खजिनदार। आपल्या घरातील ऐश्वर्य वाढावं यासाठी या कुबेराने आपल्या घरात निवास केला पाहिजे। स्वर्गीय कोश सांभाळणाऱ्या कुबेराची मूर्ती अथवा चित्र घरात ठेवल्यास आपल्यावर कुबेराची कृपा होते आणि आपल्या अडचणी चणचणी दूर होतात। मात्र कुबेराची मूर्ती घरात, दुकानात वाटेल तिथे ठेवून चालत नाही। कुबेराची मूर्ती नेहमी उत्तर दिशेला असावी। या दिशेला कुबेराची मूर्ती बसवल्यास भाग्य उजळतं। दररोज कामाला सुरुवात करण्यापूर्वी या मूर्तीच्या पोटावर हात ठेवून मनातल्या मनात प्रार्थना करा। यामुळे पैशाची आवक वाढते, ऐश्वर्य संपत्ती यांच्यात वृद्धी होते, घरातील दैन्य दारिद्र्य दूर होऊन समाधान मिळतं। मंडळी, आरत्यांच्या अखेरीस आणि यज्ञविधीच्या समाप्ती प्रसंगी जी मंत्र पुष्पांजली म्हटली जाते, वैश्रवण राजाधिराज म्हणजे भगवान कुबेरांनाच उद्देशून अर्पण केलेली असते। जसा आद्य पूजेचा मान श्री गणेशांचा आहे, तसाच वैश्रवण कुबेरांचा मंत्र पुष्पांजली खेरीज कोणत्याही पवित्र धार्मिक विधीची समाप्ती होत नाही, हे विशेष आहे। करंगळी जवळच्या बोटाने म्हणजे अनामिकेने कुबेराला गंध लावावे। अक्षता धुतलेल्या अखंड तांदूळांना कुंकू लावून त्या अक्षता वाहाव्यात। हळद कुंकू याखेरीज गुलाल आणि बुक्काही, काळा पांढरा अबीर कुबेराला वाहावा। फुले, ऋतू कालोद्भव पुष्पे म्हणजे त्या ऋतूत येणारी ताजी आणि सुवासिक फुले कुबेराला वाहावी। जाई जुई, कणेर, मोगरा, जास्वंदी, चाफा, कमळे, पारिजातक, बकुळ तर वगैरे फुले कुबेराला चालतात, परंतु लाल रंग धनदेवता कुबेर यांना अत्यंत प्रिय असल्याने लाल रंगाची फुले कुबेराला वाहावीत। धनदेवता कुबेर यांना कडुलिंबाची पाने अत्यंत प्रिय असल्याने आपल्या घरात व्यवसायाच्या ठिकाणी कडुलिंबाच्या पानांचा टाळ असावा, त्याने वाईट शक्तीचा नाश होतो व त्या जागेत पावित्र्य कायम राहते। दररोज धनदेवता कुबेरांच्या पोटाला कडुलिंबाची पाने लावून प्रार्थना करावी। असे केल्यास धनदेवता कुबेर प्रसन्न होतात। कुबेराला नमस्कार करून त्याची प्रार्थना आणि सर्व पूजा एकाग्र चित्ताने शांतपणे मनपूर्वक करावी। कुबेराजवळ व्यावहारिक गोष्टी मागू नयेत किंवा त्याला साकडे घालू नये, अन्य फक्त त्याची कृपा मागावी। कुबेराच्या कृपेने सर्व गोष्टी यशस्वी होतात। कुबेर यंत्र, या यंत्रातून येणारी ऊर्जा सदैव आपल्या भोवती कवच म्हणून काम करते। या यंत्राचे मंत्रोच्चारासह व्यवस्थित धारण केल्यास त्याचा लाभ तर होतोच, शिवाय त्याची शक्तीही अबाधित राहते। हे यंत्र धनाचे अधिपती कुबेर यांचे आहे। या यंत्राच्या प्रभावाने यक्षराज कुबेर प्रसन्न होऊन अतुल संपत्तीचे रक्षण करतात। हे यंत्र सोने, चांदी किंवा ताम्र धातूचे असते। हे यंत्र घरात किंवा धंद्याच्या ठिकाणी असणे जरुरी आहे। या यंत्राच्या स्थापनेने दरिद्रतेचा नाश होतो व धान्य, यश यांची प्राप्ती होते। या यंत्राची स्थापना कोणत्याही बुधवारी किंवा शुक्रवारी करावी,
तसेच धनत्रयोदशी, पौर्णिमा, एकादशी या शुभ मुहूर्तावर देखील कुबेर यंत्राची स्थापना हा शुभ योग आहे। प्रथम उत्तराभिमुख म्हणजे उत्तर दिशेस तोंड करून बसावे। नंतर स्वतःच्या कुलदेवतेचे व श्री गणेशांचे स्मरण करावे व भगवान कुबेर यांना नमस्कार करून आपली मनोकामना सांगावी। कुबेर मंत्राची माळ 108 वेळा जपावी। ओम व्रीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः मंत्र पूर्ण झाल्यावर भगवान कुबेरांची आरती व मंत्र पुष्पांजली म्हणावी। मंडळी, कुबेर देवांना कडुलिंबाचे झाड आवडते, पण यामागचे वैज्ञानिक कारण देखील आहे। आपल्या देशात सगळीकडे एक वाक्य ऐकू येतं, ते म्हणजे ज्या देशात कडुलिंबाचे वृक्ष असतात तेथे मृत्यू आणि आजार फिरकत नाहीत। कडुलिंबाचे झाड संपूर्ण दक्षिण आशियामध्ये पसरले असून आपल्या जीवनाशी त्यांचे एक वेगळे नाते जोडले गेले आहे। कडुलिंब फार गुणकारी असल्याने इतर देशांमध्येही त्याविषयी जागरूकता वाढली असून त्यांनाही कडुलिंबाचा लळा लागला आहे। कडुलिंबाचे आयुर्वेदात मोठे महत्त्व सांगण्यात आले आहे। कडुलिंबाच्या औषधी गुणांना प्राचीन इतिहास आणि चरक व सुश्रुत संहिता या प्राचीन आयुर्वेद ग्रंथात त्याचा उल्लेखही आला आहे। त्याला ग्रामीण औषधालय या नावानेही ओळखले जाते। कडुलिंबाला कुठल्याच प्रकारची कीड लागत नाही। भारतात कडुलिंबाच्या झाडाकडे ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून पाहिले जाते। ग्रामीण भागात कडुलिंबाचा वापर साबण म्हणूनही करतात। त्याच्या कडुलिंबापासून मिळणारी पाने, निंबोळ्या, फांद्या व सालीचा उपयोग विविध आजारांवर करतात। कडुलिंबाचा अँटीसेप्टिक म्हणूनही वापर केला जातो आणि यासाठीच कुबेर देवांची कृपा आपल्यावर राहावी, आपल्या घर, व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी त्यांची कृपा राहावी यासाठीच कडुलिंबाचे झाड लावण्याची प्रथा आहे।